सिने अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी गणपती बाप्पाचं अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी स्वागत झाले आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सुबोध भावे। सर, काय सांगाल, कसा यंदाचा उत्सव जो आहे तुम्ही साजरा करणार? दरवर्षीच हा उत्सव सगळेच जण आपण खूप आनंदाने उत्साहाने साजरा करतो, कारण गणपती बाप्पाचं एक आगळंवेगळं स्थान आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। आपण कुठल्याही कार्याची सुरुवात त्याला वंदन करून करतो आणि आमच्याकडे सुद्धा शूटिंग करताना पहिला शॉट आम्ही गणपतीचा घेतो आणि मग आपण बाकी शॉट घ्यायला लागतो। त्यामुळे जेव्हा जेव्हा त्याचं नाव येतं तेव्हा तेव्हा एक उत्साह, एक आनंद, चांगलं काहीतरी करण्याची उर्मी जागृत होते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि हा तर त्याचा उत्सव आहे 10 दिवसांचा, त्यामुळे हा 10 दिवसांच्या काळात आपण जितकं काही चांगलं करायचं, जितकं काही समाजासाठी चांगलं करायचं, जितकं काही आपल्या लोकांसाठी चांगलं करायचा प्रयत्न करू, ते सातत्य गणपती बाप्पा पूर्ण वर्षभर आणि आयुष्यभर टिकून ठेवतो। त्यामुळे या 10 दिवसात जे करू ते चांगलं करू, लोकांच्या कल्याणासाठी करू। आपण पाहिले तर आता काळानुरूप उत्सव जो आहे तो बदलत चाललेला आहे। कसं पाहता या बदलत्या स्वरूपाकडे तुम्ही? मला असं वाटतं बदल होत असतात, फक्त ते बदल होताना नागरिकांच्या जीवाशी, त्यांच्या आरोग्याशी आपण खेळत नाही होत ना, एवढं आपण बघितलं पाहिजे। कारण आपला जितका हक्क आहे या समाजात राहण्याचा, तितकाच आपल्या आजूबाजूच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृद्ध लोक, लहान मुलं, शाळा कॉलेजमधली मुलं, स्त्रिया, तर ह्या सगळ्या समाजातल्या घटकांना सगळ्यात जास्त आपण सांभाळलं पाहिजे। ह्यांच्या आरोग्याशी आपण खेळत नाही आहे ना, आपल्यामुळे, आपल्या उत्सवाच्या आनंदामुळे त्यांना त्रास होत नाही। कारण गणपती बाप्पाने हे नाही शिकवलं की माझ्या उत्सवाचा आनंद करताना समाजातल्या अनेक लोकांना डोळ्याचे त्रास व्हायला पाहिजेत, कानाचे त्रास व्हायला पाहिजेत। त्यामुळे हा होत नाही आहे ना, कारण तो त्याला नाही आवडणार। कॅमेरामन तुषार सर, रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।